नमस्कार, मी शामराव मोकाशी. मुंबईचे रिक्षावाले जरा हा व्हिडिओ पूर्ण ऐका. मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांची रिक्षाची टॅक्सीची परमिट होती आणि ते पूर्वी मुंबईत राहायच्या जागेच्या अभावी ते मुंबईतून वसई, विरार, कल्याण, कर्जत, खोपोली, महाराष्ट्रात इतर ठिकाणी जाऊन स्थायिक झालेले आहेत. तर त्यांनी आपला शासन दरबारी आपल्या रिक्षाचा पत्ता बदली करू शकता, परमिटचा पत्ता बदली करू शकता, गाडी हस्तांतरित होऊ शकते. म्हणजे जे रिक्षा टॅक्सीवाले तुमचे वसई, विरार, नालासोपाराला राहायला गेलेले आहेत किंवा कल्याणला गेले आहेत किंवा महाराष्ट्रात कुठेही राहण्यासाठी गेलेले आहेत, त्यांनी प्रथम आपल्या आधार कार्डाचा पत्ता बदली करून घ्या. त्यानंतर लायसनचा पत्ता चेंज ऑफ ॲड्रेस करा आणि मग गाडीची चेंज ऑफ ॲड्रेसची NOC मिळते. ही मुंबईच्या RTOमधून तुम्हाला दिली जाते आणि मग तुम्ही समजा विरार RTO, कल्याण RTO, तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियात तुमचा पत्ता करून घ्या. खोटे पत्ते ठेवू नका. हे खोटे पत्ते सदरात जातात, दिशाभूल या सदरात जातात, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे जिथं आपण राहतो तिथला पत्ता करायचा आहे आणि मग तुम्ही मुंबई महानगर क्षेत्रात कुठेही मीटरनं व्यवसाय करा, परंतु आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा पत्ता करा. जागेच्या अभावी सगळीच आता लोक मुंबईतून विखरलेली आहेत. कोण नालासोपाराला राहतं आहे, कोण विरारला राहतं आहे, कोण कल्याणला राहतं आहे. तर ज्याच्या सोयीनं मुंबईतून मग ते वडाळा RTO असून द्या, बोरोली RTO असून द्या, अंधेरी RTO असून द्या, तिथून चेंज ऑफ ॲड्रेसची NOC तुम्ही काढा. तुमचं रिक्षाचा RC बुकचा पत्ता बदली होतो, तुमच्या परमिटचा पत्ता बदली होतो, म्हणजे सर्व कागदपत्रांचा पत्ता बदली होतो. हे मात्र लक्षात ठेवा आणि आपापलं लोकेशन लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून कायदेशीर आता हे आधार OTPच्यामुळं काम चालल्यामुळं कायदेशीर अडचणी ह्या येत असतात आणि मग तिथं गाड्यांना आपल्याला त्रास होतो. तिथले हवालदार लोक हे सतवतात. आता आपण खोल्याच तिकडे लोकांनी घेतलेले आहेत, राहायलाच गेलेले आहेत, स्थिरच झालेले आहेत. तर मुंबईत तुमची लायसनसुद्धा पोस्टाने येत नाही किंवा अनेक गोष्टीच्या अडचणी येतात आणि ह्या संगणकावरती प्रणालीमुळं काम चालू असल्यामुळं मोठ्या अडचणी इथून पुढे निर्माण होत आहेत. त्यासाठी प्रत्येकानं चेंज ऑफ ॲड्रेसची NOC काढा. रिक्षा टॅक्सीवाल्यांच्यासाठी ही विशेष योजना आहे की पूर्वी परवाना स्थलांतरित होत नव्हता, हस्तांतरित होत नव्हता, परंतु आता मुंबई महानगर क्षेत्रात कुठेही परवाना हस्तांतरित होतो. हे मात्र लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून रिक्षावाल्यांना कळायला पाहिजे आणि आपापलं लोकेशन बरोबर करून घ्या. चेंज ऑफ ॲड्रेसची NOC काढा. धन्यवाद. प्रथम आधार कार्डाचा पत्ता बदला, लायसनचा पत्ता बदला आणि मग तुम्ही NOC काढा. धन्यवाद.